संपूर्ण परिचय द्यावा, जेणेकरून मलाही त्यांच्याविषयी खूप काही माहिती होईल अशी त्यांना विनंती करते आणि माझ्या महिलांना संबोधित करावं अशी विनंती करते. हॅलो 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 सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना नमन करते. तसेच आज ज्येष्ठ नेत्या BJPच्या आणि आमच्या माजी महापौर, पहिल्या महापौर म्हणून ज्यांना गौरव प्राप्त झालेला आहे अशा आमच्या महिलेत त्यांना देखील मी अभिवादन करते. रीनाताई देशमुख आज इथे आहे, त्यांनी मला आमंत्रित केला, त्याबद्दल त्यांचं देखील मी इथे अभिवादन करते. तसेच पूर्ण शोरूम जे पण काय इथे एम्प्लॉईज आहेत त्यांना देखील थँक्स करते. आजच्या कार्यक्रमाला मला इथे तुम्ही आमंत्रित केलं ताई. बोलण्यासारखं तर भरपूर काही आहे, पण मला असं वाटत नाही की महिला दिन फक्त एका दिवसापुरतं मर्यादित आहे. ताई आता बोलता बोलता ओघात एक शब्द बोलून गेला, एक वाक्य बोलून गेल्या की आमच्या महिला सकाळी आल्या, योगासन केलं, घरी गेल्या, कार्यक्रम आटोपला आणि त्याच्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक केला. शेवटी काय केला? स्वयंपाक केला. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या आम्हाला पार पडाव्याच लागतात. महिला दिवस आहे, कशाला पडायच्या असते जबाबदाऱ्यांना? नाही पडायच्या असतात. एक दिवस सुट्टी, एक दिवस आपला, असं करतो का आपण? मग महिला दिवस आपण का साजरा करतो? एक दिवस सुट्ट्या करीत नाही केली, पण ठीक आहे, काही हरकत नाही. यातून पुढे महिला दिवस आहे म्हणून आपण एक निश्चित, माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकामध्ये सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांना ओळखण्याची हिंमत आणि ओळखणं फक्त हे आपल्यातच असते. आपणच फक्त त्याला ओळखू शकतो. त्या सुप्त गुणांना ओळखून बाहेर आणून आजपर्यंत जसं तुम्ही घरात बसले होते, आपण योगासनाच्या माध्यमातून बाहेर पडल्या आणि तुम्ही सदृढ झाल्या आणि बाहेर येऊन काम करायला लागल्या, तशाच तुम्ही सारखं काम करत राहा. माझं वुमन्स 24 चॅनल आहे, मी महिलांसाठी चॅनल सुरू केलेलं आहे, कारण हे एकमेव चॅनल आहे अख्ख्या भारतामध्ये, पहिलं चॅनल आहे जे वुमन्ससाठी चॅनल रन करते. ॲक्च्युली मला महिलांसाठी काम करायचं होतं सुरुवातीपासून, पण मला पाहिजे तसं व्यासपीठ मिळालं नाही. सर्वात आधी मी समाजकार्याच्या माध्यमातून प्रयत्न केला, पण जे ज्येष्ठ समाजकार्यकर्ते आहेत ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यांना कुठेतरी वाटते की हे आमच्या पुढे चालले जाईल. मग मी विचार केला की पॉलिटिक्समध्ये आपण प्रयत्न करून बघायचं, म्हणून मी पॉलिटिक्समध्ये गेली. पॉलिटिक्समध्ये पण उच्च पदावर होती, अमरावती शहर प्रमुख होती, पण तिथे पण मला हाच अनुभव आला की जे आपले उच्च पदाधिकारी आहेत त्यांना देखील आपल्या पुढे गेलेली महिला चालत नाही. कुणीतरी आपल्या डोक्यावर असतं की ज्याला असं वाटत असतं की हिने पुढे जावं नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने महिलाच असतात की त्यांना नको असतं की आपल्या सोबत आलेली किंवा आपल्या नंतर आलेली ही पुढे गेली पाहिजे, म्हणून मग ते पण काही ना काही कारणाने आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मग निर्णय घेतला, खचून गेली आणि विचार केला की असं काहीतरी करायचं की जिथे आपल्या डोक्यावर कोणाचा हातच नसेल, जिथे आपण आपले निर्णय आपणच घेऊ शकतो आणि आपणच आपल्याला निर्णय समाजामध्ये, महिलांमध्ये टाकू शकतो. शेवटी आपल्याला काय करायचं आहे की महिलांसाठी काम करायचं. मग महिलांसाठी काम करायचं आहे, त्याच्यासाठी मग तुला व्यासपीठाची गरज काय? आपणच व्यासपीठ बनायचं. आणि या विचारातून मी वुमन्स 24 चॅनल सुरुवात केली. वाटलं नाही, आज फक्त 7च महिने झाले माझ्या चॅनलला, पण 10,000 प्लस सबस्क्रायबर माझ्या चॅनलचे झालेत आणि 15 मिलियन्स व्ह्युअर्स आज आमचे. आणि वाटलं नाही एवढा प्रतिसाद मला महिलांचा मिळाला, वाटलं नाही एवढा प्रतिसाद. म्हणजे जिथे पॉलिटिक्समध्ये सुद्धा आपल्याला दुरावलं गेलं होतं, ते पॉलिटिक्समध्ये लोकंसुद्धा आज बोलवतात, आपल्याला कार्यक्रमाला बोलवतात. कुणी या आदर, मान, सन्मान, सत्कार सगळं असतो. मला फक्त एवढंही बोलायचं आहे याच्यातनं की जोपर्यंत आपण मनाचा निर्णय घेत नाही, आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आज असंख्य महिलांच्या मुलाखती मी घेते. त्या मुलाखतीमधनं मी एकच गोष्ट त्यांच्याकडनं ऐकून घेते की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला निश्चय. आपण जेव्हा निश्चय करतो तेव्हा ॲटोमॅटिकली आपण पुढे जात असतो. हा निश्चय फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही निश्चय नाही घेत, जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत तुम्ही खरंच पुढे जाऊ शकत नाही. माझी आज इथे असलेल्या प्रत्येक महिलेला हीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मनाचा निश्चय घ्यावा, त्यांनी निर्णय घ्यावा आणि पुढे चालावं. परत एक मला असं सांगा वाटतं की 10 मार्चला अभियंता भवनला आम्ही एक सत्कार सोहळा घेतो आहे महिलांचा. त्यामध्ये आपण ज्या 47 नगरसेविका आहेत त्यांचा सत्कार घेतो आहे. पॉलिटिकल कार्यक्रम नाही आहे. आज या गोष्टीचा आनंद वाटतोय. जर पॉलिटिकल असतं तर मला
पर्टिक्युलर पक्षाच्याच महिला घेता आल्या असतात तर मी कुठल्या पक्षाची निघत असती, पण आज माझं चॅनल असल्यामुळे 47ही नगरसेविका एकाच छताखाली असतील. त्याचा मला अभिमान आहे की 47ही महिला नगरसेविकांचा आपण तिथे सत्कार करतोय. त्या व्यतिरिक्त 8 अशा विशेष महिलांचा सत्कार करतोय आपण, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. त्या देखील महिला तिथे आमंत्रित आहे. सोबतच 10 अशा महिलांचा ग्रुप, जसं आता तुम्ही योगाचा ग्रुप सांगितलं किंवा संस्था झाली किंवा मग फाउंडेशन झालं, ज्या फक्त महिला चालवतात आणि महिलांसाठी काम करतात, अशा ग्रुपचं देखील आम्ही तिथे सत्कार करतो आहे. तिथे 10 असे ग्रुप्स पण आम्ही तिथे आमंत्रित केलेले आहेत आणि सगळ्या पक्षांच्या लोकांना आम्ही तिथे बोलवलेलं आहे. आता कुणी यावं कुणी नाही यावं तो त्यांचा लुकवट आहे, पण आम्ही आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांना आमंत्रित केलं आहे. तुम्हालाही मी इथे आमंत्रित करते की तुम्ही पण जास्तीत जास्त संख्येने या. आणि सोबतच आम्ही जसं लोकमत सखी मंच आहे तसं वुमन्स प्लॅटफॉर्म चॅनलचं सखी मंच आम्ही सुरुवात केलेली आहे. त्या सखी मंचाचा उद्देश फक्त एवढा आहे, जसं मी आधी म्हटलं आहे की तुम्ही जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तर यामध्ये आमच्या सहेली मंचामध्ये जर तुमच्यामध्ये काही आवड असेल, तुम्हाला गाणं म्हणा आवडतं, तुम्हाला डान्स करावं आवडतं, तुम्हाला संभाषण करायला आवडतं किंवा आणखी कोण असेल तर त्याला तुम्ही तिथे पुढे नेऊ शकता. प्रत्येक महिन्याला आपण कार्यक्रम घेत असतो. त्या प्रत्येक महिन्यामध्ये आपला कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये ट्रेनिंग्स पण आल्या, उदाहरण सगळ्या गोष्टी आली ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण विकास होईल, ज्याच्यामध्ये उद्योगाचा विकास होईल असा आमचा पूर्ण विचार आहे. त्या सहेली मंचाने जास्तीत जास्त महिलांनी त्याच्यामध्ये सदस्य व्हावं आणि आज इथे मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद करते. थँक्यू सो मच.